पैठणला अर्धपर्वणी आहे आणि या अर्धपर्वणीच्या दिवशी देशभरातली विविध क्षेत्रातली ब्राह्मण मंडळी, ज्ञानी मंडळी जमा होतात आणि तिथे नेऊन या चार भावंडांचा शुद्धीपत्रक मिळवण्याचा जरी प्रयत्न झाला तरी बरं होईल असं कृष्णाजी पंतांना वाटलं आहे आणि कृष्णाजी पंत या भावंडांना घेऊन जायला आलेत. शुद्धीपत्रक कशासाठी हवं आहे तर मौजीबंधन करण्यासाठी, आणि मौजीबंधन झालं तर आपण बहिष्काराचं आयुष्य जगणार नाहीत ही लेकरं, यांचा आयुष्य मार्गाला लागेल असं कृष्णाजी पंतांना वाटतं आहे. आजोबाच ते आपल्या लेकराची काळजी घेणार ना. आजोबा आपल्या लेकरांना घेऊन जायला आलेत खरे, पण निवृत्तीच्या मनात वेगळंच काही. व्रतबंध करायचे कशाला आणि या जगात आपण अडकून पडायचं तरी का असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळं ते या सगळ्या गोष्टी निवृत्तीनाथ मानायलाच तयार नाहीत. नकोच, कशाला पैठणच्या गोदावरीत जाऊन आंघोळ करायची, आमच्यासाठी इंद्रायणीच गंगा. इथे माझ्या आईवडिलांचं आहे हे होतं आहे. आणि ज्ञानदा मात्र याला वेगळीच भूमिका मांडतायत. ज्ञानदा म्हणतायत की जगाच्या कल्याणासाठी धर्माज्ञेनं वागलं पाहिजे, जगाने धर्माज्ञेनं वागावं यासाठी आपणही तो प्रकार केला पाहिजे. धर्म हा धारण करण्याची प्रक्रिया आहे. धर्माने वागले तरच जग नीट चालू शकेल हे ज्ञानदा सांगतायत. मुक्ताई ज्ञानदाच्या बाजूने बोलते आहे आणि मग यांचं शेवटी सगळ्यांचं मिळून पैठणला जाण्याचं ठरत आहे. पैठणला जायचं आहे तर छोट्या मुक्तेला चालता येणार नाही म्हणून बैलगाडीची व्यवस्था करायला कृष्णाजी पंत गेलेत, पण बैलगाडीही कोणी द्यायला तयार नाही. आळंदीतल्या ब्राह्मणांना कळलं तर आम्हाला ही वाडीत टाकतील, बहिष्कार करतील आणि लेकरा बाळांच्या सहित जगणं अवघड होईल अशी त्या लोकांची भावना. त्या लेकरांविषयी जीव तुटतोय खरा, पण करता काहीच येत नाही. त्यामुळं असा नाईलाज की गुपचूप गप्प बसण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग त्यांच्याकडे नाही. मग काय, कृष्णाजी पंतांनी निवृत्ती आणि ज्ञानाला विचारलं, अरे मुक्ता चालेल ना? हो चालेल की, मुक्ता न चालायला काय झालं? एवढीशी पावलं, एवढीशी पोर, अरे किती अंतर चालायचं आहे आणि रस्ता सगळा कसा आहे? काही हरकत नाही, मुक्ता आरामात चालेल. मुक्ता देखील आपल्या परकराला ठीक करत म्हणते, हो चालता येतं मला, चालेनच मी. मुक्तेला मंदानं दिलेली लाडवाची पोटली तिनं सोबत घेतली आणि चला आपण निघूया. तयारी झाली. तयारी काय काय होतं या लेकरांच्याकडे? काहीच तर नव्हतं. आपली वस्त्र एका गाठोड्यात बांधली गेली आणि निघाले. प्रवास सुरू झाला आहे. सकाळच्या वेळी प्रवास सुरू झाला आहे. उन्हं वाढू लागलीत. मधूनमध्ये थांबून पाणी प्यावं लागतं आहे. जिथे पाणी मिळेल, जिथल्या शेतावरती पाणी मिळेल तिथे पाणी प्यावं आणि पुढे सरकावं असा प्रवास चालू आहे. मुक्ता येवल्याशा पावलानं आळंदीकडून पैठणचं अंतर कापू लागली आहे. खरं तर पैठणला येणं म्हणजे आपेगावच्या अगदी जवळ येणं, आपल्या मूळ गावी, जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा संसार बहरला होता, फुलला होता, अशा गावी, जिथे या लेकरांचा जन्म झाला, अशा गावी. पण ती ओढ आपल्या गावाकडं जाण्याची नव्हती, कारण त्या आपेगावात त्यांचं असं कोणीच नव्हतं. बस आजोबांनी सांगितलं आहे पैठणला जायचं आहे म्हणून ती पावलं पैठणच्या दिशेनं चालत होती. शुद्धीपत्रकाचं काम झालं तर बरंच की. मध्येच मुक्तेच्या पायात एखादा काटा टोचे, पाय रक्तबंबाळ होईल. काटा काढून टाकावा, थोड्या वेळ बसावं, मुक्तेची जखम नीट होईपर्यंत, तिच्या वेदना कमी होईपर्यंत थांबाव्यात. मध्ये एखादा खडा पायाला टोचतोय, पण पुन्हा तो खडा बाजूला करावा पायात अडकलेला आणि पुढे चालावं, असं मुक्तेचं प्रवास चालू आहे. मुक्ता अजिबात तक्रार करत नाही. किती त्या लेकराला सहन करण्याची आणि समजूतदारपणाची शिकवण मिळाली आहे बघा ना. अजिबात न थांबता, न थकता, कुरकुर न करता मुक्ता चालते आहे. कृष्णाजी पंतांच्या मनात विचार येतोय, ज्या मंदेनी मुक्तावर एवढा जीव लावला, जाताना लाडवाचा ही दिली होती, पोटली दिली होती, तिचं लग्न होणार आहे. आपल्या मुक्तेचं लग्न होईल. कोण मिळेल मुक्तेला नवरा? कसा असेल तो? घेईल सांभाळून? त्यावेळेला बहिष्कार हटेल? संन्याशाची पोर म्हणून विटंबना कुणी करणार नाही ना? कुणी तिला फार नाव ठेवणार नाही ना?
जगता येईल तिला नीट? अशा अनेक प्रश्नाचं काहूर कृष्णाजी पंतांच्या मनामध्ये आहे. पण मुक्ता या सगळ्याच्या प्रश्नांच्या पलीकडचा विचार करत ती सोबत आहे. ते पैठणला निघालेत ते स्वतःला शुद्धीपत्रक मिळवण्यासाठी, असं जगाला वाटतंय. असं जगाला वाटतंय. ज्ञानदा, निवृत्ती, मुक्ताई आणि सोपान शुद्धीपत्रक मिळावं, हे बहिष्काराचं संकट टळावं, हे वाळीत टाकणं हटावं आणि आपल्यालाही समाजातील माणसं म्हणून जगता यावं, यासाठी चाललेत असं कृष्णाजी पंतांनाही वाटते आणि जगालाही वाटतंय. पण खरं सांगू, ही भावंड चालली होती ती या परंपरागत विचार करत बुरसटलेल्या माणसांच्या मनातली अशुद्धी दूर करून त्यांनाच शुद्धीपत्र द्यायला. कारण ज्ञानदा काय म्हणाले होते? आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मसिद्धी खुणी, तरी प्रजा हो कैसेनी निस्तरेल. आम्ही जगाच्या कल्याणासाठी जाणार आहोत, तेने विशेष कर्माने त्यजावेना. ज्ञानदेवांनी स्पष्टपणे सांगितलं, आपल्या विशेष कर्माला, आपण ज्या कर्मासाठी आलो आहोत त्याला सोडून जमणार नाही. ज्ञानदा निघाले. ज्ञानदांच्या या प्रवासामध्ये त्यांनाही यातना होते, पण या यातनेचा जराही लवलेश चेहऱ्यावरती दिसत नाही आहे. प्रवास चालू आहे. मुक्ता आपली गोड गोड बोलत कधी याच्या पुढे जा, कधी निवृत्तीदाच्या समोर जा, कधी ज्ञानदाच्या समोर जा, कधी आजोबाला काही सांग, कधी आपल्या मोठ्या पण बरोबरीच्या असणाऱ्या सोनदादाला म्हणजे सोपानदेवाला काही सांग, असं करत तिचा प्रवास चालू आहे. मध्येच मात्र मुक्ताला भूक लागली आहे. ती म्हणते, थांबून थोडे लाडू खाऊन पाणी पिऊन निघूयात का? ज्ञानदाला कळलं की हिला भूक लागली आहे. चल बाई, थांबूया थोड्या वेळ, असं म्हणून एका झाडाखाली ते थांबले. आणि झाडाखाली थांबून छानपैकी लाडू खाऊन, परत पाणी पिऊन, भरल्या पोटाने परत एकदा तृप्त होऊन यांचा प्रवास सुरू झाला आहे. मजल दरमजल करत, ऊन सहन करत, अंधारात सगळ्या गोष्टी सहन करत 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 ही सगळी भावंड एकदाची पैठणला येऊन पोचलीत. पैठणला आल्यावर आपेगावला काय चालू असेल, कसं असेल आपलं घर, हा विचार या चौघांच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. आलाही असेल, येतोच. पण आपेगावला जायला मिळणार नव्हतं. आपेगावात जाऊन तरी काय करायचं ना? ज्या आपेगावात सुद्धा वाट्याला बहिष्कारच आला, टाळणं आलं, त्या आपेगावात जाऊन करायचं तरी काय? बरं, पैठणला आलो ते काही पैठणमध्ये आपुलकी आहे म्हणून नव्हे. लोकांचं होतंच, संन्याशाची पोरं. छान वाक्य आहे ना ते, संन्याशाची पोरं. या संन्याशाच्या पोरांनीच काय करून दाखवलं ना? त्या अर्धपर्वणीचा दिवस उजाडला. कृष्णाजी पंतांनी पंचांग हातात घेतलं आणि कोणत्या वेळेला गेल्यावर आपल्याला न्याय मिळू शकेल याचा विचार केला. चारही भावंडांची जन्मवेळ, जन्मतारीख या सगळ्याचा अभ्यास केला. कृष्णाजी पंत मूळताच त्या सगळ्या मोक्ष, नक्षत्र, तारे, ग्रह, मुहूर्त यावर विश्वास ठेवणारे. त्यांनी ते सगळं बघितलं आणि योग्य वेळ साधून पैठणची नदीपात्राच्या परिसरातल्या मंदिरात धर्मसभा भरते तिथं जायचं ठरवलं. घेतलं, चारही लेकरांना सोबत घेतलं. वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रचंड विद्वान ब्राह्मण तिथं आलेले होते. एकमेकांचा सन्मान करत आपापल्या आसनावर विराजमान झालेले. आणि सगळ्या या विद्वत सभेमध्ये वेगवेगळ्या ब्राह्मणांची आपापलं ज्ञान, आपापले विषय मांडण्याची पद्धत सुरू होती. आपल्यासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं या विद्वत सभेत विचारली जात होती. सगळ्यांच्या समोर वेगवेगळ्या पोथ्यांचं बाड होतं. कुठल्या तरी पोथीमध्ये कुठल्या गोष्टीचा आधार सापडतोय का हे बघितलं जात होतं. ज्याचा आधार सापडला आहे तो इतरांना सांगितला जात होता आणि मग त्या आधारावर निर्णय केले जात होते. निर्णय सिंधू, धर्मसिंधू, वेगवेगळी उपनिषदं या सगळ्यांना काढून तिथे तपासलं जात होतं. अशा वेळी दबकत कृष्णाजी पंत त्या मंदिराच्या परिसरात घातलेल्या अवाढव्य सभामंडपामध्ये आले.
आणि सभामंडपात त्या लेकरांना एका कोपऱ्यात बसवलं आणि आपण जाऊन समोर थांबले. एकेकांचं बोलणं सुरू होतं आणि या सगळ्यांच्या मध्ये थोडासा मोकळा वेळ मिळाला की कृष्णाजी पंत उभे राहिले. म्हणाले, विद्वतजन हो, माझी या सभेसमोर एक विनंती आहे. म्हणाले, काय? तुम्हाला आठवतंय आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी? वर उभे असलेले पंत जरा चिडूनच बोलले, त्याचं काय इथे? विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता. हो मग? संन्यास घेऊन परत ते गृहस्थाश्रमात आले. हो, माहीत आहे आम्हाला, असा पहिला प्रसंग आहे. नाही, पुढे गृहस्थाश्रमात आल्यावर त्यांना मुलं पण झाली. अरे हे तर अघोर पाप. या पापाचं काय? नाही, पण आता त्यांची मुलं जन्माला आली, ती मोठी झाली, ती उपनयन करायच्या वयाची झालीत आणि त्या परिवारावर बहिष्काराचं अस्त्र उगारलं गेलं होतं. उगारणारच ना, अशा संन्याशाच्या पोरांना कोण स्वीकारील? नाही, पण त्यांनी प्रायश्चित्त घेतलंय. काय होतं त्यानं प्रायश्चित्त घेतल्याने? एक एक बाण असा जहरी येत होता. विद्वत सभेतल्या ब्राह्मणांनी देखील प्रायश्चित्ताने काहीच फरक पडणार नाही, याला भयंकर प्रायश्चित्त घ्यावं लागेल असे शब्द उच्चारायला सुरुवात केली. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणाले, अहो भयंकरच प्रायश्चित्त घेतलंय. भयंकर म्हणजे देहांत प्रायश्चित्त घेतलंय. दोघंही नवरा बायको गंगेत विलीन झालेत आपल्या आज्ञेने. देहांत प्रायश्चित्त हा शब्द ऐकल्यावर सभेतल्या अनेकांच्या मनामध्ये अरे रे असा अस्पष्ट शब्द आला. सगळ्यांच्याच भावना काही मेलेल्या नव्हत्या. त्यापैकी अनेकांच्या भावना जाग्या होत्या. अनेकांचं हृदय सुहृदय होतं. अरे रे, काय हे? काही वर्षापासून लेकरं बिना मायबापाची जगतायत. बापाने अपराध केला, प्रायश्चित्त घेतलं आणि त्या प्रायश्चित्तानंतर सुद्धा पुन्हा लेकरांना तीच वेदना भोगावी लागणार असेल तर मग ही विद्वत सभा काय कामाची? माझी विनंती आहे, या विद्वत सभेने काहीतरी विचार करावा. न्यायासनावर बसलेल्या पंडितांनी सगळ्याच ब्राह्मणांच्याकडे बघून सांगितलं, बघा कुठल्या पुस्तकात काही संन्याशाच्या पोरांना पुन्हा धर्मात घ्यायला काही दिसतोय का आधार? आणि प्रत्येकाच्या पोथ्या सळसळू लागल्या. प्रत्येकजण पानं उलटवू लागला आणि कुठे काही आधार सापडतोय का याचा प्रयत्न करू लागला. सापडेल का कोणाला आधार हे जरा बघणं आवश्यकच आहे आणि ते मी सांगतोय पुढच्या भागात.